परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारताच आगारांना अचानक भेटी देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। आज त्यांनी एसटीच्या गाडीतून पनवेल खोपोली असा प्रवास करत सर्वसामान्य प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या प्रवासाबद्दल बोलताना सरनाईक म्हणाले, पनवेल ते खोपोली एसटीने प्रवास करतानाचा आजचा अनुभव मनाला स्पर्शून गेला। एका साध्या बस प्रवासामध्ये लोकांच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी मला समजल्या। एसटी ही गाडी नसून हजारो भावनांचा प्रवास करणारा सेतू आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। या प्रवासामध्ये अनेक प्रवाशांशी त्यांनी संवाद देखील साधला। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कहाणी होती आणि त्यांच्या बोलण्यातून मला संघर्ष समजला। खोपोली बस आगाराला भेट देऊन तिथल्या एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या। तसेच प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या, त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या। एसटीची सेवा ही फक्त प्रवासापुरती नाही, तर ती माणसांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे। त्यामुळे एसटी प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देणं हे आमचं कर्तव्य आहे, अशा शब्दामध्ये प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। विनंती आहे, नाथच्या बाबतीत बोलतो 15 रुपयाची जी बॉटल आहे ती काय ठिकाणी 20-20 रुपयाला चार्ज करतात। पिंपरी चिंचवड डेपोला पण हे नाथ सरकारने दिले 15 रुपयाच्या ऐवजी 20-20 रुपये चार्जेस घेतात आणि आरेरावी करतात आणि खालापूर डोंगरला पण त्यांची सिस्टम आहे। 20 रुपये रेग्युलेटर नाही आहे, पाण्याची बॉटल ती 25-25 रुपये विकली जाते खालापूर डोंगर। खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दारूणच आहे। हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थानक जरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे, परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत। प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न, पुरुष शौचालयाचे प्रश्न, थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था, गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था, स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे। अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत, कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत। त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ 36,000 मीटरची जागा आपली ही आहे। त्यापैकी 34,500 मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे। 1,500 मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि BOT तत्वावर हे जे एसटी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला, परंतु त्याबाबतीत जी माहिती मी आता घेतो आहे, परंतु UDCPRचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास मंत्री त्यांच्याकडे ती जबाबदारी होती, त्यामुळे UDCPRच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोठ्या दुकानदारावर अतिशय चांगल्या प्रकारचा FS आहे। म्हणजे काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा FS दिला जातो। या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे, त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतीला मिळाली नाही। तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार, आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन। कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत। ते बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी, परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त, अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहे। तशी परिस्थिती इथे तर नाही ना, हे सुद्धा मला बघावं लागणार आहे। जास्तीत जास्त भविष्यामध्ये 60 वर्ष जर आपल्याला BOT तत्वावर किंवा PPP तत्वावर जर ह्या सेवा डेव्हलपरकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायच्या असेल तर 60 वर्षाचा विचार करून करावा लागेल। आत्ताचा विचार करून चालणार नाही। मी अधिकाऱ्यांना ही सुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी BOTवर ठेकेदारात दिलं असेल तरी लोकांच्या ज्या सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी, प्रत्येकजण काय बिस्लरी विकत घेऊ शकत नाही, मिनरल वॉटरची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही। त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी, आमचे जे एसटी कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बंग बेड, उशा, चादर, ह्या गोष्टी, पंखे, लाईट, ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत। ते काही मोठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत, ते आधी द्या।